JNPA बंदरावर आयात निर्यात करणाऱ्या कंटेनर चालक संघटना आजपासून संपावर जाणार आहेत आणि त्यामुळे JNPA बंदरामधल्या आयात निर्यात ठप्प होणार आहे। कंटेनर यार्डावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कवाढीमुळे संप पुकारण्यात आलाय। कंटेनर लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी हजारोंचा भूर्दंड कंटेनर मालकांकडून वसूल केला जातो। या विरोधात कंटेनर असोसिएशन एकवटली आहे। अनेक बैठका आणि विविध प्राधिकरणाशी चर्चा करूनही कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे संप पुकारण्यात आलाय। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। उरण या ठिकाणच्या JNPA बंदरामध्ये आज कंटेनर आणि ट्रेलर असोसिएशनच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आलेला आहे। मी सध्या त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की माझ्या मागे आहे ते हे JNPA बंदर आहे आणि याच बंदरामध्ये आहे ते परदेशातनं मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो शिपिंगच्या माध्यमातून जहाजाच्या माध्यमातून माल येत असतो। समोर कंटेनर जे तुम्हाला दिसतात तेच कंटेनर आहे ते घेऊन जाण्यासाठी आणि परत आणून ठेवण्यासाठी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आहेत ते ट्रेलरकडून आकारले जातात आणि त्याच विरोधामध्ये आता हा बंद आजपासून पुकारण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं जो परदेशातून माल येतो या कंटेनरमध्ये हेच कंटेनर ट्रेलरवरती लोडिंग करून बाहेर घेऊन जातात आणि याच लोडिंगसाठी आहे ते 1200 ते 1500 रुपये चार्ज आकारला जातो। यानंतर कंटेनरमधून जो माल आहे तो संबंधित कंपन्यांमध्ये सोडल्यानंतर परत जेव्हा हे कंटेनर येतात ट्रेलर येतात आणि हेच आलेले कंटेनर परत एम्प्टी यार्डमध्ये ठेवण्यासाठी 5000 ते 8000 रुपये चार्ज आकारला जातो आणि यालाच विरोध आहे तो ट्रेलर असोसिएशन मालकांकडून हा करण्यात आलाय। जोपर्यंत हे चार्ज तुम्ही बंद करणार नाही तोपर्यंत आपण काम करणार नाही असा पवित्रा हा घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जाता आजपासून आहे तो हा बंद पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे जो काही आयात निर्यात या बंदरामधून होत असते त्या आयात निर्यातीवरती मोठा परिणाम आता होणार आहे। ती आयात निर्यात आहे ते आजपासून ठप्प होण्याची दाट शक्यता आहे, कारण बाहेरून आलेला माल आहे तो इथे उतरवला जाईल, मात्र या ठिकाणी उतरवल्यानंतर हा बाहेर जाणार नाहीये, कारण पूर्ण ट्रेलर्स बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की JNPA बंदरामध्ये जर याच्यावरती तोडगा नाही निघाला तर मात्र आयात आणि निर्यातीवरती मोठा फटका बसू शकतो। विनायक पाटील, ABP माझा, उरण, रायगड।